हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते। विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो। गुढी म्हणजे विजयाचा पताका, तर गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे। यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा सुद्धा आहे। तर हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो। यंदा हा सण रविवारी 30 मार्च रोजी साजरा होणार आहे। तर हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो। यामुळे गुढीपाडवा हा सण आपल्याकडे कशा पद्धतीने साजरा केला जातो ते अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊयात। तर हे हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 30 मार्च रोजी सकाळी 4:41 पासून ते सकाळी 5:27 आहे आणि दुपारी 12:01 पासून ते दुपारी 12:50 सुद्धा असेल। तर विजय मुहूर्त आहे तो दुपारी 2:30 पासून ते दुपारी 3:19 असेल। तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता। तर आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्याची पूजा करतात। काठीवर तांब्याचा लोटा उलटा, त्याखाली लाल पिवळे भगवे रेशमी कापड बांधले जाते। फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते। यासह साखरेचे तोरण, कडीलिंबाची टाळ सुद्धा बांधली जाते। या निमित्ताने घरासमोर फुलांचे तोरण, रांगोळ्या काढल्या जातात। घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते। गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर, गाडी किंवा नव्या कामाची सुरुवात करतात। तर महाराष्ट्रभर ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा सुद्धा काढल्या जातात। तर अनेक ठिकाणच्या शोभायात्रा या नेहमी चर्चेचा विषय असतात। अनेक महाराष्ट्रीयन तरुण तरुणी या सणानिमित्त पारंपरिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभायात्रामध्ये सहभागी सुद्धा होतात आणि लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात। पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यामध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे। तर यासाठी लागणारं साहित्य आहे ते बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी दाखवलेलं आहे। इथं गुढीला ज्या नैवेद्याचा मान असतो तो म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेवाळ्याची खीर केली जाते आणि डाळ भिजवलेली हचना डाळ, त्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करायचा आणि थोडीशी कडीलिंबाची पानं। तर हा नैवेद्य आपण सकाळी गुढीची उभा करतो, पूजा करतो त्यावेळी दाखवतो। पण नंतर आपण जी पुरणपोळी बनवतो किंवा खीरपुरी आपल्याकडे जे काही गोडाचं बनतं त्याचा नैवेद्य नंतर आपण दाखवत असतो। पण सुरुवातीला पूजा केल्यानंतर ह्याचाच मान असतो। तर गुढीला आवर्जून तुम्ही हा शेवाळ्याच्या खिरीचा नैवेद्य, आता तुमच्याकडे जशी परंपरा आहे, आता बऱ्याच ठिकाणी तर हा नैवेद्य असतो। आणि साडीचा रंग म्हणला तर केशरी, पिवळा, नारंगी असे जे रंग आहेत, लाल, गुलाबी, तर हे रंग आहेत ते शुभ कलर मानले जातात आणि काळा आणि पांढरा कलर गुढीला घातला जात नाही। जिथं आपल्याला त्या गुढी उभारायची आहे ती जागा अगोदर स्वच्छ करून घेतल्यानंतर तिथं असा पाटाखाली रांगोळी काढून त्यावरती नवकोर वस्त्र टाकायचं आणि अशी कलश सुद्धा येतं आपल्याला मांडून घ्यायचं आहे। जे की नेहमी आपण कळशामध्ये हळदी कुंकू, सुपारी, रुपया असं एक नाणं टाकलेलं असतं। नंतर आंब्याची किंवा विड्याची 5 पानं ठेवून तिथं कलशाची पूजा करून घ्यायची आणि गणपती सुपारी म्हणून गणपती बाप्पाची पूजा करायची। एक विडा मांडू शकता तुम्ही, त्याचसोबत गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आणि गुढीसाठी हा जो शेवाळ्याचा भात त्यावरती साखर आणि तूप टाकायचं आणि तुळशीचं पान ठेवायला मात्र विसरायचं नाही, कारण तुळशीचं पान ठेवल्याशिवाय आपला नैवेद्य पूर्ण होत नाही। आणि नंतर गुढीला घरातल्या मंडळी आपण नारळ वाढवतो आणि सगळीजण मिळून इथं प्रार्थना करत असतो। तर हे वर्ष आपल्याला मांगल्याचं आणि असंच छान जावं अशी आपण इथं प्रार्थना करत असतो। नंतर तुम्ही आरती करू शकता, गणपती बाप्पाची करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याकडे गुढी उभारण्याची पद्धत आहे आणि गुढी उभारण्यासाठी मात्र आपल्याला इथं या दिवशी येळूच्या काठीचाच मान असतो। तर छोटी मोठी जशी का तुमच्याकडे असे, शक्यतो गुढी ही उंच उभारावी असं मानलं जातं। तर तुमच्याकडे जशी जागा आहे, जसं तुम्हाला शक्य आहे त्यानुसार तुम्ही ही गुढी उभारून घेऊ शकता। गुढीला नंतर मग आंब्याच्या पानाचं तोरण आहे ते आपण घराला दरवाजाला सुद्धा त्या दिवशी लावायचं आहे। उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, कारण या दिवशी आपण हळदीचं लेपन करून उंबऱ्यावरची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। ज्यावेळी आपण गुढी उभारत असतो त्यावेळी छान दारात रसाडा टाकून रांगोळी काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही गुढी उभारू शकता। आणि
हा जो भिजवलेली चणा डाळ आणि गूळ असतं त्यासोबत लिंबाची जी पानं आहे ती यामध्ये मिक्स केलेली असते. तर हे सगळ्यांनी या दिवशी खावं असं मानलं जातं, कारण कडुनिंबाची जी पानं आहे त्याचं आयुर्वेदात सुद्धा खूप महत्त्व असतं. आता इथून पुढं बघा उष्णता वाढत असते, तर आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे कडुनिंबाची पानं, गूळ आणि चणा डाळ आहे ती खाल्ली जाते. आणि त्याचसोबत हा जो ओला नारळ आहे तो फोडल्यानंतर यामध्ये मिक्स करून तो सुद्धा घरातल्या मंडळींना सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी तुम्ही गुढीची पूजा मांडू शकता आणि करू शकता. आणि डिटेल व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल गुढी कशी उभारावी तर तो चॅनलवरती आहे, तो तुम्ही चेक करू शकता. श्री स्वामी समर्थ.